नमस्कार विद्यार्थी मित्र, द युनिक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। यापूर्वी आपण एक मुलाखत मार्गदर्शनाच्या दृष्टिकोनातून एक व्हिडिओ पाहिलेला आहे। यामध्ये सर्वसाधारणपणे आपण हा विचार केलेला होता की पोलीस उपनिरीक्षक या पदाची भूमिका काय आहे किंवा पोलीस दलातील स्थान काय आहे किंवा याची नेमणूक कुठे होते किंवा 2000 भरती प्रक्रियेचा भाग विचारात घेता सद्य परिस्थितीत किती गुणाचा विचार त्या ठिकाणी होणार आहे, हा विचार आपण त्या ठिकाणी केलेला होता। आता आपण प्रत्यक्षात मुलाखतीला सामोरं जात असताना कोणकोणत्या अंगांचा अभ्यास आपल्याला करणं क्रमप्राप्त आहे, मग हे सर्व करत असताना प्रॅक्टिकली कोणत्या बाबी तुम्हाला रिप्रेझेंट करावे लागणार आहेत आणि प्रत्यक्षात मुलाखतकार आपल्याकडून कोणत्या गोष्टीची योजना अपेक्षित करत आहेत, या सर्व बाबींचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत। PSI मुलाखतीची तयारी करत असताना आपण या सर्व बाबींचा या ठिकाणी विचार करणार आहोत। जरी आपल्याला या ठिकाणी ही संख्या 8 ते 10 किंवा 11 आपल्याला जाणवत असली तरी ही पूर्णतः या मुलाखतीच्या दृष्टिकोनातून तुम्हाला संपूर्णतः व्यापणारी असणार आहे। सगळ्यात महत्त्वाचा भाग आपण लक्षात घेऊ। सगळ्यात पहिला पार्ट येतोय बायोडाटाचा। ऑलरेडी आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या साईटवरती आपला प्रोफाईल तयार केलेला आहे आणि जेव्हा मुलाखतीला तुम्ही उपस्थित राहता तर तुमचा प्रोफाईल जो की तुम्ही भरलेला आहे, हाच प्रोफाईल सदस्यांच्या टेबलवर असतो। म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो, जी माहिती भरून तुम्ही दिलेली आहे त्यावरच उपस्थित उमेदवार तुम्हाला प्रश्न विचारणार आहे। त्यामुळे तुम्ही प्रोफाईल कशा पद्धतीने भरून देताय, त्यामध्ये कशाची नोंदी व्यवस्थितरित्या करताय आणि ज्या नोंदी करताय त्या डोळसपणे अभ्यासलेल्या आहेत का, वास्तवतेच्या आहेत का, सत्यकथन त्या ठिकाणी केलेलं आहे का, हेही आपल्याला या ठिकाणी विचारात घेता येईल। आपण पहिला भाग बघूया, बायोडाटामध्ये काय काय विचार होतो। थोडक्यात तुम्ही कोणत्या गावातून आलेला आहात, कोणत्या तालुक्याशी संबंधित आहात, तुमचा जिल्हा कोणता आहे, तुम्ही कोणत्या विभागाशी निगडीत आहात, तुमच्या कुटुंबाची पार्श्वभूमी काय आहे, कुटुंबात कोण कोण आहे। जर शेतकरी वर्गातून आलेला असाल तर तुम्ही शेतीविषयी तुम्हाला माहिती आहे का, कारण आपण सहज बोलून जातो की आपले वडील शेतकरी आहे। तर मग साहजिक आहे, आयोगाचा प्रश्न येतो तुम्ही शेतात कधी गेलेला आहे का, काम केलेलं आहे का। या ठिकाणी आपल्याला खोटं बोलता येत नाही। काम केलेलं असेल तर काम केलेलं आहे बोलावं लागतं आणि जर खरंच काम केलेलं नसेल तर काम केलेलं नाही हे सांगणं अपेक्षित राहतं। हे फार डीप आहे। याच्यात आणखी काय विचारलं जाऊ शकतं, तर तुमच्या नावाला एखाद्या वेळेस एखादी ऐतिहासिक पार्श्वभूमी, राजकीय पार्श्वभूमी लाभली जाऊ शकते। फॉर एक्झाम्पल, एखाद्याचं नाव शरद आहे तर साहजिकच आहे उमेदवार डायरेक्ट शरद पवार सरांकडे येऊ शकतील किंवा नाट्य क्षेत्राशी संबंधित शरद तळवळकरांकडे जाऊ शकतील। याच्याबद्दलची माहिती तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे। याशिवाय तुमचं गाव जर एखाद्या ऐतिहासिक घटनेशी संबंधित असेल त्याबाबतची माहिती तुम्हाला काढून ठेवावी लागेल किंवा काही पर्यटन स्थळाच्या दृष्टिकोनातून तुमचं गाव महत्त्वाचं आहे, एखादी संवेदनशील घटना तुमच्या गावात घडलेली असेल तर त्याबाबतची माहिती तुम्हाला काढून ठेवावी लागेल। कारण कुठल्याही मुलाखतीची जर तयारी करायची असेल तर एक फाईल आपल्याला जनरेट करणं अपेक्षित आहे। त्यातील पहिला भाग विचारात घेतला बायोडेटाचा, तर त्या आधारावरती जितकी जास्तीत जास्त माहिती तुम्हाला कलेक्ट करता येईल ती या ठिकाणी आवश्यक आहे। त्याच्यातील नंबर 2 आहे, मग याच्यात शिक्षणाचा भाग विचारात घेत असताना बऱ्याचशा वेळेस मुलाखतकार हा प्रश्न विचारतात की आपली ओळख करून द्या। आता तर काही नाव तुमचं न घेण्याच्या अटीवरती तुमची ओळख करून द्यायला सांगितलं जातं। नाव न सांगता तुमची ओळख करून द्या। बऱ्याचशा वेळेस असे उमेदवार गडबडतात, नाव न सांगता माझी ओळख करून द्या म्हणल्यानंतर कुठून नक्की बोलायला सुरू केलं गेलं पाहिजे। ओके, आपण लक्षात घेऊया, तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमी विचारात घेता तुमची 10वी कुठून झालेली आहे, 12वी कुठून झालेली आहे, कोणत्या शैक्षणिक विभागातून झालेली आहे, कोणत्या शैक्षणिक संस्थेतून झालेली आहे आणि त्याच्या पुढचा भाग येतो तुमचा पदवीचा। कारण तुम्ही या परीक्षेसाठी जे फॉर्म भरलेला आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तुम्हाला या परीक्षेला बसण्यासाठी सगळ्यात प्राथमिक जी अट ठेवलेली आहे ती म्हणजे तुम्ही पदवीधर असणं अपेक्षित आहे।
या ठिकाणी अपेक्षित नाही आहे तुम्हाला किती टक्के मार्क पडलेले आहेत, 90% पडलेले आहेत की गोल्ड मेडलिस्ट आहात, याचं देणं घेणं नाही आहे. या आधारावरती तुम्हाला या ठिकाणी त्यांनी या परीक्षेला बसायला परवानगी दिलेली आहे. तुमच्या मुलाखतीमध्ये सगळ्यात अहम भाग या पदवीवरती येऊ शकतो. आत्ता आम्ही जे पाहतोय की पदवी हा बेसलाईन तयार झालेला आहे, कारण विद्यार्थी त्याच्या पुढे जाऊन उच्च पदवी आहे, नेटसेटची परीक्षा दिलेली आहे, काही शैक्षणिक डिप्लोमा डिग्री कंप्लीट विद्यार्थ्यांनी केलेला आहे, म्हणजे थोडक्यात DED झालेला आहे, BEd झालेला आहे, असे उमेदवार फार मोठ्या प्रमाणात या परीक्षेला बसतात. मग साहजिक आहे तुमचा प्रोफाईल तेवढा मोठा होतो, तेवढी प्रश्नांची एरिया पण मोठी होते. सगळ्यात एक भाग आपण लक्षात घेऊया. बऱ्याचशा वेळेस मी आत्ताच एक उदाहरण सांगता येईल. माझ्यापुढे एक विद्यार्थी मुलाखतीसाठी आला, तो कारण MSc त्याचं ॲग्री झालेलं होतं आणि साहजिक आहे मी त्याला तो प्रश्न विचारला, तुम्ही MSc ॲग्री झालेला आहे आणि PSI पदासाठी तुम्ही मुलाखत देत आहात, तर तुम्ही ऑलरेडी 7 वर्ष वाया घालवले असं नाही वाटत का? पहा, हा एक प्रकार आहे. कधी कधी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य तुम्हाला बसल्या ठिकाणी डिमोरलाइज करू शकतात. यांची धारणा ही असते तुम्ही डिमोरलाइज होता की सक्षमपणे त्या प्रश्नाला सामोरे जाता. ओघवत्या परिभाषेत जर विचार केला तर कुठल्याही पदवीधराला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि या प्रश्नाचं उत्तर इन्फिनिटी प्रकारे देता येऊ शकतो. म्हणजे तो कुठला प्रश्न असेल, तुम्ही जे पदवीमध्ये शिकलेलं आहे, पदवीमधून जे ज्ञानग्रहण केलेलं आहे, या PSI पदासाठी कसा उपयुक्त ठरेल. आता पहा, या परीक्षेसाठी आर्टवाला आहे, कॉमर्सवाला आहे, सायन्सवाला आहे, संगणकवाला आहे, इंजिनियर आहे, सगळेच लोक आहेत, लावाला आहे. मग इथं एकसारखं उत्तर होऊ शकेल का? कारण तुम्ही 3 वर्षाच्या 4 वर्षाच्या तुमच्या पदवीच्या कालावधीमध्ये एकसारखं शिक्षण घेतलेलं नाहीये. पण मूलतः जे तत्व आहे, मी थोडक्यात एक उदाहरण आपल्याला देऊ इच्छितो की समजा मी BSc ॲग्री आहे, तर मी याचं उत्तर कसं देईन. पहा, हे नमुना आहे बरं का, हे उत्तर म्हणजे ॲक्युरेट उत्तर आहे असं नाही. अनेक उत्तरापैकी एक उत्तर आपण त्याला म्हणू शकतो. जसं मी ॲग्रीचा अभ्यास करत असताना मला संशोधन करण्याचं सवय लागली, मुळापर्यंत जाऊन एखाद्या गोष्टीचं उकल करण्याची सवय मला लागलेली आहे. किंवा मी BSc ॲग्री केलेला आहे, मी केमिस्ट्रीचा अभ्यास करत असताना प्रयोगशाळेमध्ये मला मूळ एखाद्या ठिकाणी एखाद्या फॉर्म्युला शोधण्याचा भाग असेल किंवा एखादा रासायनिक संदर्भ असेल, ते शोधण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी केलेला आहे, मुळापर्यंत जाऊन त्याचा अभ्यास केलेला आहे. तीच सवय मला या ठिकाणी पोलीस दलामध्ये गुन्हेगाराचा जर शोध घ्यायचा असेल किंवा एखाद्या घटनेचं इन्व्हेस्टिगेशन करायचं असेल, तर त्या ठिकाणी मला त्याचा उपयोग होऊ शकतो असं मला वाटतं. हे एक प्रकार झाला उत्तर देण्याचा, हे ॲक्युरेट प्रकार नाही आहे. असे तुम्हाला इन्फिनिटी पद्धतीनं उत्तरं देता येऊ शकतात. याच्यानंतरचा पुढचा भाग आहे इतर शैक्षणिक उपक्रम. का म्हणलेलं आहे, तुम्ही तुमच्या पदवीचं शिक्षण घेत असताना आपल्याकडे याला एक्स्ट्रा करिक्युलम म्हणतो आपण. हे तुम्ही NSS मध्ये भाग घेतलेला असाल, स्काउटमध्ये भाग घेतलेला असाल, NCC मध्येही तुम्ही काम केलेलं असू शकतं, किंवा एक्स्ट्रा तुमचं महाविद्यालयीन जीवन जगत असताना वक्तृत्व स्पर्धा आहेत, निबंध स्पर्धा आहेत, वादविवाद स्पर्धा आहे, नाट्य स्पर्धा आहे, अशा वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही जर महाविद्यालयाच्या प्रांगणातून भाग घेतलेला असाल, हे करिक्युलम ही तुम्हाला या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं. किंवा त्या ठिकाणी तुम्ही जर काही चांगलं काम केलेलं असेल, पारितोषिक मिळवलेलं असेल, बक्षीस मिळवलेलं असेल, तर त्याची नोंद या ठिकाणी होते. म्हणजे जेणेकरून तुम्ही हे खरंच केलेलं आहे का, हाही संदर्भ आहे. किंवा असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, जे एक्स्ट्रा करिक्युलम तुम्ही ॲक्टिव्हिटीज केलेली आहे, हे PSI साठी कशी उपयुक्त होईल, स्पष्ट करा. असाही प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. याच्यानंतर आपण एक महत्त्वाच्या भागाकडे जाऊया. इथं साधारणतः 4, 5 आणि 6 या तिन्ही ठिकाणी आपण जर विचारात घेतलं, PSI पदासंदर्भाची माहिती, महाराष्ट्र पोलीस दलाबाबतची माहिती आणि पोलीस कायदे. याच्यातील एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आपण विचारात घेऊया. पोलीस कायदे तुमच्या मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये ऑलरेडी समाविष्ट आहे, त्याचा तुम्ही अभ्यास केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस दलाबाबतची माहिती इथं जर विचारात घेतलं, याचा काही तुमच्या अभ्यासक्रमात सहभाग नाही. मात्र आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, प्रत्येकाकडे इंटरनेटची सुविधा आहे
आपण महाराष्ट्र पोलीस या साईटवरती आपण गेलो तर महाराष्ट्र पोलीस दलाची इत्थंभूत माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकते. आज रोजीही एखादा गुन्हा घडलेला असेल तर त्याची नोंद त्या ठिकाणी झालेली आपल्याला लक्षात येऊ शकते. महाराष्ट्र पोलीस दलामार्फत कोणकोणते उपक्रम हाती घेतलेले आहेत, कोणकोणत्या प्रकारची कामे पार पडली जातात, किती विभागामार्फत कामकाज चालतं, किती अशा वेगवेगळ्या समित्या आहेत, किंवा आपल्याकडे असं म्हणू शकतो की सगळ्यात महत्त्वाची महाराष्ट्र पोलीस दलामार्फत कार्यरत असलेली मुंबईमधील मोहल्ला कमिटी, जी फार चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम केली. अशा वेगवेगळ्या बाबी आपल्याला तुम्हाला महाराष्ट्र पोलीस दलाबाबत कळू शकतात. किंवा महाराष्ट्र पोलीस साईटवरती गेल्यानंतर तुम्हाला टोटल कळेल की पोलीस महासंचालक कोण आहेत, वेगवेगळ्या विभागाचे आयुक्त कोण आहेत, एकूण आयुक्तालय किती आहेत, एकूण परिक्षेत्र किती आहेत, संपूर्ण महाराष्ट्रात पोलीस स्टेशनची संख्या किती आहे, संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दलाचं एकूण मनुष्यबळ किती आहे, महिला पोलिसांची संख्या इथे किती आहे, एवढी सगळी माहिती तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होऊ शकते. आता तिसरा इथे एक भाग आहे, आपण एक PSI पदासंदर्भाची माहिती. हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. मुलाखतीमध्ये हा प्रश्न सगळ्यात पहिल्यांदा विचारला जाऊ शकतो. तुम्ही PSI पदी तुमची नियुक्ती केली जाणार आहे तर महाराष्ट्रातील कुठल्या कायद्यानुसार PSI पदाची नियुक्ती होते, हे तुम्हाला लक्षात घेता आलं गेलं पाहिजे. याच्यात आणखी एक महत्वाचा भाग आहे. याच कायद्यामध्ये PSIची कर्तव्य, जबाबदाऱ्या, कुठल्या कलमानुसार याची नियुक्ती झालेली आहे, त्याचं वेतन श्रेणी, त्याची प्रमोशनचा भाग, या सगळ्या बाबी याच्यामध्ये दिल्या गेलेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचा भाग काय, PSI पदी नियुक्ती होत असताना पोलीस दलामधील प्रत्येकासाठी, म्हणजे तो वरिष्ठ स्तरावरील अधिकारी असेल, तर निम्न पातळीवरील पोलीस शिपाई असेल, किंवा आपल्या पोलीस उपनिरीक्षक असेल, याच्यासाठी एक सगळ्यात महत्त्वाची सनद पोलीस विभागामार्फत जाहीर करण्यात आलेली आहे. ती सनद काय हे आपण लक्षात घेऊया. त्या सनदेचा व्यवस्थित जर अभ्यास केला तर मुलाखतीला मला काय रिप्रेझेंट करायचं आहे, मला काय विचारलं जाऊ शकतं, माझी भूमिका काय असणार आहे पोलीस म्हणून, हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतं. आपण त्याचा विचार करूया. तुम्हाला लक्षात येईल इथं आपण पहिले 4 आहेत पहा. व्यवस्थित भारतीय राज्यघटनेचा अभ्यास केला, आपल्या भारतीय राज्यघटनेला अनुसरून पोलीस दलावरती जी महत्वाची अहम जबाबदारी सोपवलेली आहे, कायदा आणि सुव्यवस्था या जनतेच्या संरक्षणाची हमी या पोलीस दलावरती आहे. पहिला मुद्दा आहे, जनतेशी विशेष करून महिला व दुर्बल घटकाशी सौजन्य व सौहार्दपूर्ण वर्तन करणे. नंबर 2, सर्व धर्म समभाव व विविध जाती जमातीमध्ये बंधुभाव निर्माण होईल त्या दृष्टीने दक्ष राहणे. आपण ह्या मुद्द्याचा साधा विचार केला तरी याची कार्याची व्याप्ती किती मोठी आहे हे आपल्याला लक्षात येऊ शकतं. नंबर 3, गुन्ह्यास प्रतिबंध, गुन्ह्याचे योग्य अन्वेषण व गुन्ह्याविरुद्ध कडक कारवाई. ऑलरेडी हे अधिकार महाराष्ट्र मुंबई पोलीस ऍक्ट असेल, IPC असेल, CRP असेल, या कायद्यानुसार या पोलीस अधिकाऱ्यांना प्राप्त झालेली आहे. त्या आधारावरच हे आपल्या कायदा आणि सुव्यवस्थेचं संरक्षण ते करत असतात. आणि चौथा आहे, कायदा आणि सुव्यवस्थेचे योग्य रक्षण करणे, म्हणजे कायद्याचंही संरक्षण करणे आणि जी सुव्यवस्था आपल्या शासनामार्फत आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे त्याचं संरक्षण करण्याचीही जबाबदारी पोलीस दलाची आहे. ह्याच्या पुढचे प्रकार, जनतेत विश्वास उत्पन्न करण्यासाठी जनता व समाज यांच्याबरोबर कृतिशील राहणे. म्हणजे थोडक्यात पोलीस आहे याचा अर्थ आपण असा लक्षात नाही घेतला पाहिजे. जर ग्रामीण भागामध्ये जर आपण थोडंसं पोलीस दलाच्या संदर्भात, पोलीस स्टेशनच्या संदर्भात काय सहजासहजी कोणी पोलीस स्टेशनमध्ये भेटायला जात नसतं. पण सगळ्यात महत्वाचा भाग आहे इथं, जनतेत विश्वास उत्पन्न करण्यासाठी जनता व समाज यांच्याबरोबर कृतिशील राहणे. म्हणजे समाजामध्ये ज्या ज्या काही घडामोडी घडत असतात, वेगवेगळ्या प्रक्रिया घडत असतात, यामध्ये पोलिसाचा अहम सहभाग असणे, म्हणजे जेणेकरून पोलिसाबाबतची अनामिक भीती जनतेच्या मनात राहणार नाही याची काळजी घेणे हा त्याचा अर्थ होतो. समस्यांचे व्यावसायिक समाधान, मानवी अधिकारांचा योग्य सन्मान, सदैव उच्च नीतिमत्ता, सचोटीचे पालन, शिस्तीचे पालन, वरिष्ठ अधीनस्थ व सहकार्याबरोबर योग्य संबंध. म्हणजे थोडक्यात पोलीस निरीक्षक याच्या अंतर्गत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्याबरोबर सौहार्दपूर्ण वागेल आणि यांच्यावर जे अधिकारी आहेत यांच्याशी समन्वय राखून तो पार पाडेल. पोलिसांची सनद म्हणून आपल्याकडे पाहायला मिळते. याचा जर व्यवस्थित अभ्यास केला तर मुलाखतीच्या दृष्टिकोनातून आपण कोणकोणत्या बागेवरती आपल्याला निश्चितपणे फोकस करता येईल हे आपल्याला लक्षात येऊ शकतं. याच्यानंतर आपण
पुढच्या मुद्द्याकडे येऊया. यात पोलीस कायदे असं म्हणलेलं आहे. ऑलरेडी तुम्हाला मुख्य परीक्षेला या कायद्यांचा अभ्यास होता. फक्त आपण या ठिकाणी लक्षात घेऊया की कोणकोणती कायदे आहेत. भारतीय दंड संहिता याचा अभ्यास तुमचा झालेला आहे. पोलीस फौजदारी दंड प्रक्रिया, मुंबई पोलीस अधिनियम, नागरी संहिता कायदा, भारतीय पुरावा कायदा, याशिवाय अनेक कायदे माहितीच्या अधिकारांतर्गत तुम्हाला तुमच्या अभ्यासक्रमात ठेवलेली आहेत. मात्र प्रत्यक्षात पोलीस अधिकाऱ्याला आपल्या पोलीस स्टेशनमध्ये आपल्या कार्यक्षेत्रात काम करत असताना ह्या 4 ते 5 कायद्यांचा समन्वय साधून या ठिकाणी कार्य करावं लागतं. कारण ही प्रक्रिया तुमच्या अभ्यासक्रमामध्ये जरी असली तरी प्रत्यक्षात तुम्ही जेव्हा पोलीस स्टेशन किंवा तुमच्या कार्यक्षेत्रात काम करत असतात त्यावेळेस पदोपदी या कायद्यांचा सतत अभ्यास, म्हणजे तुम्ही याला सरळ सरळ असं म्हणलं तरी चालेल, तुमच्या रिटायरमेंट पर्यंत याचा अभ्यास करावा लागतो. आपल्याला बऱ्याचशा वेळेस मला असं लक्षात आलेलं आहे, सुरुवातीला DYSP असतील, IPS असतील किंवा पोलीस उपनिरीक्षक असतील, हे सिलेक्ट होतात आणि कामाला लागतात. पण नंतर मला असं लक्षात आलेलं आहे, बरेचसे पोलीस अधिकारी हे आपल्या पदावर असताना देखील लॉचा अभ्यासक्रम पूर्ण करतात. जेव्हा मी यांना विचारतो तेव्हा मला असं लक्षात येतं, कारण मी सध्या जेव्हा मी काम करतो सतत आम्हाला वकिलांशी आमचा थेट संबंध येत असतो. आणि जर याच्यामध्ये आम्हाला परिपूर्ण ज्ञान नसेल तर बऱ्याचशा वेळेस आमच्याकडून ही चुका होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून एकदा पोलीस दलामध्ये सिलेक्ट झाला तो कॉलेजला जाऊ अगर न जाऊ बहिष्ठ पद्धतीने का होईना लाचा अभ्यासक्रम पूर्ण करतो. म्हणून या कायद्यांना कानाडोळा बिलकुल करू नये. कारण तुमच्या मुलाखतीच्या भाग जर विचारात घेतला तर आता मी त्याच्यावरती छोटे छोटे प्रश्न विचारणं अपेक्षित नाहीये, पण साधा विचार जर घेतला तर आपण असं म्हणू शकतो, आपण तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, महिलांना अटक होते का, हा पहिला प्रश्न. होते, मग सकाळी दिवसा होऊ शकते का रात्री होऊ शकते. मग रात्री होत असेल तर काय त्याला अट लागू आहे. रात्री होणार नसेल तर ती कशामुळे होत नाही माहीत असलं पाहिजे. ऑलरेडी बेलेबल म्हणजे काय, नॉन बेलेबल म्हणजे काय, सहज कायद्याचा संदर्भ विचारला जाऊ शकतो. इन्व्हेस्टिगेशन करायचे असेल तर कुणाची पूर्वपरवानगी घ्यावी लागते. उदाहरणार्थ एखादी केस CBI जर पाठवायची असेल तर त्याचा अधिकार कुणाकडे आहे. ह्या अशा वेगवेगळ्या बाबी आहेत, ते तुम्हाला प्रश्न विचारले त्या ठिकाणी जाऊ शकतात. ओके, याच्यानंतरचा हा एक महत्वाचा भाग आपण विचारात घेऊ. इथं मी चालू घडामोडी शब्दप्रयोग वापरलाय, पण त्याच्या पुढे काय विचारलाय, कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात. मग असं याचा अर्थ होऊ शकत नाही तो फक्त कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भातच प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर साहजिक आहे, जर 8 तारखेला तुमच्या मुलाखती आहे तर साहजिक आहे त्या ठिकाणी एखादा प्रश्न असा येऊ शकतो, 8 मार्चचं महत्व काय, जागतिक महिला दिवस. मग या आधारावरती तुम्हाला महिला दिनावरती प्रश्न मोठ्या प्रमाणात विचारले जाऊ शकतात. त्यात जर महिला उमेदवार असतील या पुढच्या कालावधीमध्ये, त्या दिवशी 8 तारखेला त्यांची मुलाखत असेल तर महिलावरती 100% जागतिक महिला दिनावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. जर तुम्ही पुण्यातच आहात तर साहजिक आहे विचारलं जाऊ शकतं, नुकत्याच कोणकोणत्या राज्यामध्ये निवडणुका पार पडलेल्या आहेत. जर पुण्यामध्ये पोटनिवडणुका पार पडलेल्या आहेत तर तिथे कोण कोण निवडून आलेलं आहे, कुणाचा पराजय झालेला आहे, पूर्वी ते कुणाचं मतदारसंघ होतं, हा सगळा संदर्भ त्याच्यामध्ये विचारला जाऊ शकतो. किंवा कायदा आणि सुव्यवस्थेचा भाग विचारात घेता राज्य स्तराचा भाग असेल, केंद्रीय स्तरावरचा भाग असेल किंवा आंतरराष्ट्रीय पातळीचा भाग असेल. नुकताच आपण असं म्हणू शकतो रशिया आणि युक्रेन युद्धाला 1 वर्ष पूर्ण झालं, ते युद्ध चालूच आहे. याबद्दलही प्रश्न विचारला जाऊ शकतो आपल्याला आंतरराष्ट्रीय संबंध विचारात घेता. किंवा आता आपल्या शेजारी देशाबरोबर जे काही संबंध आहेत याच्याबरोबर अलीकडच्या कालावधीमध्ये काही घटना घडलेल्या आहेत का, परिषदा घडलेल्या आहेत का, काही संयुक्त ऑपरेशन आपण पार पाडलेलं आहे का, किंवा अलीकडच्या काळात कुठल्या अतिरेकी हल्ला झालेला आहे का, कुठलं ऑपरेशन राबवलेलं आहे का, किंवा पोलीस दलामध्ये नव्याने कुठले अस्त्र शस्त्र वाहन खरेदी केले गेलेले आहेत का, ह्या सगळ्या बाबी आहेत. किंवा सर्वसाधारणपणे तुमच्या महाराष्ट्रातील गृह विभागातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची नावं विचारलं जाऊ शकतात. जर महिला उमेदवार असेल तर महत्त्वाचे जे काही IPS कॅडरचे पोलीस अधिकारी असतील तर त्यांची नावं तुम्हाला विचारले. हे ढोबळमानानं विचारणं आहे. याचा अर्थ असं नाहीये की याचं तुम्ही उत्तर दिलात बरोबर तर तुम्हाला मार्क मिळणार आहे, उत्तर नाही दिला तर मार्क मिळणार नाही. हा तुमच्या मुलाखतीमधला एक ब्रेकअप एरिया असू शकतो. जसं सगळ्यात पहिला विचार बायोडाटाचा का ठेवला गेलेला आहे हे पण आपण लक्षात घेऊया. बायोडाटा ज्यावेळेस विचारला जातो जेव्हा तुमचे हक्काचे सहजतेने प्रश्न विचारले जाऊ शकतात, तर तुम्ही मुलाखत कक्षामध्ये गेल्यानंतर एक दडपणाबरोबर मुलाखत कक्षामध्ये जात असता.
हे दडपण दूर करण्याचा एक भाग म्हणजे तुमच्या बायोडाटावरती प्रश्न विचारणे. तुम्हाला जेव्हा तुमच्या संबंधित प्रश्न विचारले जातात याला काही पाठ करावं लागत नाही. जे सहज आहे ते तुम्ही सहज व्यक्त करायला लागता आणि मुलाखत घेणाऱ्या अधिकाऱ्यांना जेव्हा लक्षात येतं की आता हा या ठिकाणी स्टेबल झालेला आहे, तर त्या अनुषंगाने मग तुमच्या बायोडाटावरती पुढे 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 प्रश्न विचारले जात असतात. हा एक महत्त्वाचा. त्यानंतर तुम्ही दिलेल्या प्रोफाईलमध्ये हा एक महत्त्वाचा भाग आहे, छंद आवड. पहा, तुम्हाला बायफर्गेट करावं लागेल. छंद आणि आवडमध्ये काय फरक आहे का? छंद कशाला म्हणतो, आवड कशाला म्हणतो? प्रत्येकाला छंद असलाच पाहिजे असंही नाहीये. बऱ्याचशा वेळेस विद्यार्थी काय करतात, काहीतरी काही तिथं भरावं लागतं म्हणून द्यावं लागतात, असं बिलकुल नाहीये. एखाद्याला जर छंद नसेल तर तो त्या ठिकाणी नाही भरला तरीही काहीही फरक पडणार नाही. ते फक्त विचारतील थोडंसं, तुम्हाला कसं काय छंद नाही? म्हटलं सर मला वेळच मिळालेला नाही आहे, मी आतापर्यंत अभ्यासच करत आलेलो आहे, अभ्यास हाच माझा सध्या छंद आहे पद मिळवण्याच्या दृष्टिकोनातून, हेही उत्तर होऊ शकतं. पहा, कुठलंही उत्तर बरोबर आणि चूक या प्रक्रियेमध्ये इथे येत नाही. इंटेन्शन त्यांचा का आहे? जर तुम्ही एखाद्या आवडीमध्ये किंवा छंदामध्ये तुमचा वेळ घालवत असाल, इंटेन्शन हाच आहे. आवड किंवा छंद हे काही मी ठरवून त्याच्यात जात नाही, मी त्याला वेळ देतो. आता उदाहरणार्थ आपण असं विचारात घेऊया. फॉर एक्झाम्पल, मला क्रिकेट आवडतो. मग ह्याच्यात फार व्हेरियस पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात. एखाद्या अधिकाऱ्यांना असं वाटू शकतं स्टंपाची उंची किती आहे, क्रीजची लांबी किती असू शकते, असे टेक्निकल प्रश्न विचारले जाऊ शकतात. एखादे सदस्य असाही प्रश्न विचारू शकतात, क्रिकेटमुळे तुम्हाला PSI ला काय फायदा होईल? पहा, आता तो डिपेंड्स लागेल. क्रिकेटमुळे तुमच्या पोलीस दलाला काय फायदा होईल किंवा तुमच्या पदाला काय फायदा होईल? सर अशी परिस्थिती येऊ शकते, 2 बॉल 10 रन. अशा वेळेस जो बॅट्समन क्रीजवरती आहे याने त्या संपूर्ण स्टेडियममध्ये जर 40,000 50,000 लोकांचा गोंगाट त्या ठिकाणी चालू असतो, त्याचं कुठलंही दडपण त्याच्यावर न येऊ देता, कितीही महान बॉलर त्याला बॉलिंग करत असेल याचंही दडपण न येऊ देता, शांतपणे येणाऱ्या बॉलला तो जर सीमापार पाठवत असेल तर निश्चितपणे मलाही अशाच पद्धतीनं एखाद्या क्रिटिकल कंडिशनमध्ये, अवघड परिस्थितीमध्ये शांत पद्धतीनं सामोरं जाऊन त्या प्रश्नाची उकल करता येऊ शकते किंवा त्या प्रश्नावरती मला मात करता येऊ शकते. सिंपल. इथं पहा, क्रिकेट आणि पोलीस दल जोडू शकत नाही पण टेक्निकली, पण तत्व जोडू शकतो. मी शेतकरी आहे तर पोलिसाला जोडू शकतो. मी एक व्यापारी आहे, पोलिसाला मी जोडू शकतो. एखादा इंजिनियर आहे, मी पोलिसाला जोडू शकतो. एखादा मी लॉवाला आहे, पोलिसाला जोडू शकतो. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा तत्वानुसार जोडलेले आहात. इथं अपेक्षितता आहे तुमच्या नॉलेजची नाही आहे, तुमच्या ऍप्लिकेशनची आहे. हे रिप्रेझेंट करणं या मुलाखतीचा सर्वोच्च भाग असणार आहे. ज्या स्पार्कला मुलाखत घेणाऱ्याला कळतं, येस मी याच्याच शोधात होतो आणि ते तुम्ही रिप्रेझेंट केलात, त्यावेळेस तुमच्याबाबत औपचारिकता संपलेली असते प्रश्न विचारण्याची. मग ते एक संवाद ठरलेला असतो. हा महत्वाचा भाग आहे, आपण ठिकाणी आपण लक्षात घेऊया. कधी कधी असं होऊ शकतं, पा मी एक तुम्हाला गोष्ट विचारतो, असं मुलाखत विचारतो, एखादा प्रश्न विचारला, मग लागलीच ते दुसरा प्रश्न विचारण्याची शक्यता असते. त्यावेळेस मुलाखत देणाऱ्याने म्हणलं पाहिजे, सर आपण मला एकच गोष्ट विचारणार होतात, आता ही तुम्ही दुसरी विचारताय. भले तत्क्षणी तो हजरजबाबीचा भाग आहे, असा नाही की याचं उत्तर मला सर याचं उत्तर देता येईल, पण तुम्ही मला एकच प्रश्न विचारणार होता. मग इथं तुम्ही त्या ठिकाणी त्याला काय करू शकता, थोडंसं एन्जॉयबल पद्धतीनं तुम्ही त्या इंटरव्ह्यूला पुढे घेऊन जाऊ शकता. म्हणजे थोडक्यात इथं तुम्हाला शोधता काय आलं, हजरजबाबीपणा. तुम्ही किती काटेकोरपणे इंटरव्ह्यू देताय, प्रत्येक शब्दाकडे लक्ष देताय, हे या ठिकाणी आपल्याला लक्षात येऊ शकतं. त्यानंतर एक महत्वाचा भाग आहे, हा प्रत्येकाचा भाग नाहीये. कारण आता आम्ही पाहतोय मुलाखत द्यायला येणाऱ्या उमेदवाराचा जर भाग पाहिला तर ते कुणाचं 2013ला 14ला ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि आता 2023 मध्ये आहोत, तर फार मोठा कालावधी आहे. कुठलाही उमेदवार कधी कधी फक्त अभ्यासच करत राहत नाही तर नोकरीही करतो. पण नोकरीवर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात. तुमची नोकरी शासकीय असेल
किंवा अशासकीय असेल, ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, तुमच्या कोणत्या प्रकारचं तुमचं कार्य आहे, या ठिकाणी काम करत असताना तुम्ही खुश आहात का खुश असाल तर का खुश आहे, खुश नसाल तर का खुश नाही आहे, जॉब का सोडू इच्छित आहे, कधी कधी असं विचारलं जाऊ शकतं. आता तुम्हाला तर एवढी मोठी पगाराची नोकरी आहे, हे सोडून परत तुम्ही इथं पोलीस दलात कशाला येत आहेत, इथं तुमचं प्रमोशन होऊ शकतं, असेही प्रश्न विचारले जाऊ शकतात. अशा वेळेस तुमची महत्त्वाची जबाबदारी काय आहे की त्या पदामध्ये आणि ह्या पोलीस दलातील PSI पदामध्ये दर्जात्मक फरक का आहे हे तुम्हाला रिप्रेझेंट करता आलं पाहिजे. आणि हे पद कसं महत्त्वाचं आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी रिप्रेझेंट केला तर निश्चितपणे मला वाटतं कुठल्याही प्रकारची शंका तुमच्या मनामध्ये उरणार नाही. हा एक महत्त्वाचा भाग. आता सगळ्यात शेवटी आपण या 2 बाबीकडे येऊया. हे खरं तर बऱ्याचशा वेळेस असं म्हणणं असतं की हे सगळ्यात पहिल्यांदा सांगा, पण मला आता वाटतं आपण जेव्हा या परीक्षेची तयारी करतो, आपण सर्वच पदवीधर आहात, आपण सर्वच महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून या परीक्षेसाठी निवडले गेलेले आहात. साहजिक आहे, मी शाळा महाविद्यालय शिक्षण घेऊन इथंपर्यंत पोहोचलेलो आहे, तर निश्चितपणे मी कोणता पेहरावा करावा मुलाखतीला जात असताना हे ओघानच आहे. असं अपेक्षित नाही की मी मुलाखतीला चाललेलो आहे काहीतरी नेहरू शर्ट घालून येतोय. एक प्रोफेशनल भाग आहे, पोलीस दलाचा एक प्रोटोकॉल आहे. या ठिकाणी जर सिव्हिल ड्रेसमध्ये तुम्ही जात असाल तर निश्चितपणे स्वच्छ कपडे असणं अपेक्षित आहे. रंगाचा भाग विचारात घेता तर फार भडक कपडे न वापरणं हे अपेक्षित आहे. तुमची केशरचना व्यवस्थित असणं अपेक्षित आहे. जर तुम्ही पोलीस दलात जात असाल तर आत्तापासूनच तुमच्या केशाची रचना ही पोलीस दलातील अधिकाऱ्याप्रमाणे असणं अपेक्षित आहे. याच्यामागची धारणा काय लक्षात घ्या, तो एक बॉडी लँग्वेज असतो जो तुमच्यावरती कार्य करतो. पाहणाऱ्याला तो इम्प्रेसिव्ह देत असतो की तुमचं कटिंग, तुमची जर हेअर स्टाईल जर पोलिसाप्रमाणे असेल, जरी तुम्ही पोलीस नसला तर पुढच्याच्या मनामध्ये ती तयारी होते की बहुतेक हा पोलीस दलामध्ये असला पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय, तुमच्या बाह्य आकृतीला पाहून दुसऱ्यांच्या मनावरती विचारावरती परिणाम होतो. साहजिक आहे, तर तुम्ही योग्य वेशभूषा, योग्य रंगाचा ड्रेस, योग्य रंगाची पॅन्ट जर असेल, व्यवस्थित बेल्ट असेल, फक्त इथं थोडीशी काळजी घ्या. बऱ्याचशा वेळेस उमेदवार काय करतात की आम्हाला मुलाखतीला जायचं आहे तर लागलीच एखादा नवीन ड्रेस घेऊन ठेवलेला असता, आपण त्याच दिवशी घालतो. असं करू नका. जर नवीन ड्रेस घेतलेला असाल तर 2-3 वेळेस त्याला वापरा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला अनकम्फर्टेबल फील होणार नाही. आणि एखाद्या वेळेस तुम्ही नवीन ड्रेस घातला तर तुम्हाला तो एखाद्या वेळेस थोडंसं काय होऊ शकतो, अनकम्फर्टेबल फील करू शकतो. त्यामुळे 1-2दा वापरल्यानंतर तुम्हाला कम्फर्टेबल फील येईल. महिलांच्या मुलींच्या बाबतीत हेच सांगेन तुम्हाला, साडी कधी कधी नाही तर साडी शक्य नसेल तर तुम्हाला पंजाबी ड्रेस ही या ठिकाणी तुम्हाला वापरता येऊ शकणार आहे. फक्त इथंही तेच सांगणं असेल, भडक कपडे वापरणं अपेक्षित नाहीये. एक सायलेंट कलर साडीचे असणं अपेक्षित आहे. तुम्ही तुमच्यासोबत एखादी पर्सही ठेवू शकता. तुम्हाला योग्य पद्धतीनं चालता येईल अशा पद्धतीच्या पायातील वाहना असं अपेक्षित आहे. फारच वेगळ्या प्रकारच्या वाहना इथं अपेक्षित नाही जेणेकरून तुम्हाला अनकम्फर्टेबल फील होईल. या बाबतीत मी जास्त फार नाही बोलणार आहे, कारण ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आता सध्या नोन आहात. दुसरा एक महत्त्वाचा भाग जो सगळ्यात शेवटी येतोय, शिष्टाचार. सर तुम्ही असं म्हणू शकता, सर शिष्टाचार याच्याबद्दल तुम्ही काय सांगणार आहे? हा मी माझा अनुभव तुमच्याशी व्यक्त करतो. अनेक मुलाखती घेतल्यानंतर असं लक्षात येतं, जेव्हा मुलाखती दरम्यान अनेक वेळेस आम्ही विचारतो किंवा मुलाखतीला आतमध्ये येत असताना बऱ्याचशा वेळेस मुलगा गोंधळलेला असतो. आत येऊ का हे विचारणं तो विसरतो. जवळ आल्यानंतर गुड आफ्टरनून झालेला असतं, तो गुड मॉर्निंग म्हणलेला असतो. ह्या गोष्टी आहेत. बसायच्या वेळेस तो न विचारता बसतो. अशा गोष्टी होता कामा नये. हा शिष्टाचारामधला सगळ्यात महत्त्वाचा भाग. शिष्टाचार एका दिवसामध्ये आपल्या अंगी येत नाही. मी लहानपणापासून ज्या वातावरणात, ज्या मित्रपरिवारामध्ये, ज्या संस्करणामध्ये मी वाढलेलो आहे, हा सगळा संस्करणाचा, शिक्षणाचा परिभाग म्हणजेच आपला शिष्टाचार आहे. आणखी एक महत्त्वाचा भाग, जाणीवपूर्वक मुलाखत देत असताना चूक होऊ शकते. बऱ्याचशा वेळेस पोलीस अधिकाऱ्याची नावं विचारली जातात किंवा तुमच्या तुमच्या गृह विभागाचे मंत्री कोण आहेत, या विभागाचे मंत्री कोण आहेत, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सहजच तुमच्याकडून होणारी जी चूक म्हणजे तुम्हाला उत्तर येतं आणि उत्स्फूर्तपणे त्या व्यक्तीचं एकेरी नाव उच्चारलं जातं.
मग अशा वेळेस आपल्याला जाणीवेच्या कक्षेत असणं अपेक्षित आहे आणि जाणीवपूर्वक माननीय, श्रीमान, ही श्री ही उपाधी लावून किंवा जर महिला असेल तर श्रीमती, सौ या पद्धतीनं तुम्हाला त्यांच्या मागे तो प्रेरणास्त्रोत लावून त्यांचं नाव उच्चारणं आवश्यक ठरतं. हे आपण या ठिकाणी लक्षात घेऊया. शिष्टाचाराला विशेष महत्त्व आहे, कारण पोलीस दलात तर या प्रोटोकॉलला विशेष महत्त्व आहे. ओके, या दृष्टिकोनातून जेवढं तुम्ही व्यवस्थितरित्या या मुलाखतीला सामोरं जाल, मुलाखत ही 10 मिनिटाची असली तरी, काही प्रश्नांची असली तरी, या प्रश्नाची उत्तरं देत असताना तुम्ही आत्तापर्यंत जे घडला आहात, तयार झालेला आहात, शिक्षणाने संपन्न झालेले आहात, याला तुम्ही रिप्रेझेंट करत असता. काही गोष्टी या 10 मिनिटाच्या कालावधीमध्ये, त्याला आपण आर्टिफिशियल प्रेशर म्हणतो, या प्रेशर खाली तुमच्यावरती दडपण देऊन योग्य उत्तरं तुमच्याकडून मिळतात का आणि त्या प्रश्नाला सामोरं जाऊ शकता काय. काही किचकट प्रश्न असू शकतात, काही संदिग्ध प्रश्न असू शकतात की त्या प्रश्नाची उत्तरं द्यायची की न द्यायचा हा त्या वेळेसचा त्या कालावधीमध्ये जो काही समोर तुमच्या पुढे आलेला प्रश्न असतो त्यानुसार तो निश्चित करावा लागतो. एवढं भान मात्र तुम्हाला मुलाखत देत असताना आवश्यक आहे. मुलाखतीतील एक एक मार्क महत्वाचे आहेत. इथं आणखी एक बाब जाता जाता सांगणं अपेक्षित राहील तुम्हाला. तुम्हाला या मुलाखती दरम्यान 15 ते 20 प्रश्न विचारलेले असतील. भले या 15 ते 20 प्रश्नामध्ये 4 ते 5 प्रश्नांची उत्तरं देता आली नसतील, पण इथे एक आपण काळजी घेऊया, जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नाही तर निखालसपणे सॉरी म्हणून ते प्रश्न उत्तर देता येत नाही हे तुम्हाला सांगायला लागेल. शांत बसून तुम्हाला वेळ घालवता येणार नाहीये. बऱ्याचशा वेळेस उमेदवार का होतो, स्टेबल होतो किंवा स्टँड बाय मोडवरती जातो. हे मात्र निगेटिव्ह इम्प्रेशनमध्ये जाण्याची शक्यता असते. येत नाही तर मला याबाबत माहीत नाही, ठाऊक नाही, या पद्धतीने जरी तुम्ही बोललात तरी काहीही फरक पडत नाहीये. लक्षात घ्या, तुमची मुलाखत ही नॉलेजची नाही, तुमची मुलाखत ही आत्तापर्यंत जे मिळवलेलं आहे ते क्वालिटीच्या परिभाषेमध्ये रिप्रेझेंट करणारा एरिया असणार आहे. त्यामुळं या बाबीचा विचार करून आपण या मुलाखतीला सामोरं जावं. निश्चितपणे आपल्याला यश मिळेल ही मी ग्वाही देतो. द युनिक अकॅडमीचा हा व्हिडिओ आपण ऐकलात, याबद्दल धन्यवाद.